ट्रॅकवरना पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरची पिचिंग, तिथे वाईटचा इशारा आलाय. पंचाच्या माध्यमातून सुरुवात झाली या अतिरिक्त धावसंख्येनं या डावाची. पहिला चेंडू उजव्या यष्टीवर पिच केलं, तिकडनं थोडीशी हरकत घेत बॉल विकेट कीपर पर्यंत गेला होता, मात्र अतिरिक्त बाहेरची पिचिंग, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. यावेळेस मात्र पुढे टाकण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल वेगानं चाललाय सीमारेषेशी संलग्न होण्याकरता, मात्र तिथे खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं. 2 धावा अतिरिक्त ऍड होतील या धावफलकामध्ये. 2 धावसंख्येनं धावफलकात वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पुसतेली 3 वर. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर आहे. आई चामुंडाई चषकला तुम्ही एन्जॉय करताय. एक ऐतिहासिक मैदान नवसाईचं हे क्रीडांगण, डीजेपी क्रीडांगण, ज्यावर ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. ऑन साइडला फटका चांगला, क्षेत्ररक्षक ठेवला या स्ट्रोकला प्रोटेक्ट करण्याकरता. खूप चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं, सीमारेषेपासून थोडंसं वंचित ठेवलं आणि तिथे जोवर बॉलला फेल केलं. 2 रन मध्ये धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 2 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पुस्ती येतील. एकंदर 5 वर. 2 चेंडूचा खेळ समाप्त. एकेरीस 5 धावा धावफलकावर आहेत. यतीश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना एक अप्रतिम असा खेळाडू आहे, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची स्वतःची एक वेगळी ओळख आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळाली आहे. तो यतीश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळी चांगला बॉल उजव्या यष्टीवरनं थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बंदिस्त करत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. चांगली गोलंदाजी इथे त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव 11 या नावानं आपल्याला पिपळास संघ आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यतीश. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत. सेल्फ फॉलोथ्रो मध्ये संधी आहे का? तिथे विकेट कीपर पुढे आला आणि त्याच्याकडनं झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. जीवनदान कोणाला? एका महत्वपूर्ण बॅटरला, परशुरामला इथे जीवनदान दिलं गेलंय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 6 वर. सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हा संघ ध्रुव 11 या नावानं पिंपळाचा संघ सध्या मैदानामध्ये आहे. या मैदानाचे मालक आहेत सन्माननीय नितीनजी पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून पिंपळासकरांना संधी दिली गेली आहे या स्पर्धेमध्ये उतरण्याची, एक दूरचा प्रवास कापण्याची. तो पिंपळाचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपलं कशप कला कौशल्य दाखवत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यतीश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सातेवलीच्या विपक्षामध्ये तो गोलंदाजी करत असताना यतीशच्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस फिरवलं. बॉलमध्ये थोडीशी टर्न प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल टप्पा खाल्यानंतर कट होत असताना तिथे बाहेरच्या बाजूने निघत होता, ज्याला अचूकतेने हेरणं शक्य झालं नाही. बॅटचं फेस जर आपण पाहिलं तर ते ग्राउंड कडे होतं. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल मिळवण्याचा प्रयत्न होता, मात्र तो असफल राहिला. बॉल इथे जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपानं काउंट केला जाईल. ओव्हर नंबर 1 मधल्या 5 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर धावसंख्या आहे विदाउट लॉस 6. यतीश इथे उजव्या यष्टीच्या बाहेरनं बॉलला अप्रतिमतेनं दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र हा पाठलाग तिथे अपुरा ठरेल. बॉल निघून जाईल. यावेळेस सीमारेषा पार. शेवटचा बॉल तो उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केला होता आणि तिथनं बॉलला खूप अप्रतिमतेनं दिशा दिली आणि इनफिल्डच्या वरनं खेळला आणि तदनंतर आउटफील्ड फास्ट. बॉल सीमारेषेला क्लिअर करतोय. चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त एकेरीस धावफलकावर विदाउट लॉस धावसंख्या 10. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावर आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत.
5 मिनिटं इथे झालेली आहेत. 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे. त्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं आणखी पूर्ण करायची आहेत, कारण टाइम लिमिट्स या प्रत्येक टीम करता आहेत आणि डिस्प्लेवर तुम्हाला ते पाहायलाही मिळत आहे की 5 मिनिटं इथे घेतली गेली आहेत पहिल्या ओव्हर करता. चला गेम स्टार्ट करतोय आपण इथे पुन्हा एकदा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. पहिला बॉल तिथे आतल्या बाजूने आला. सरप्राईज केलं होतं बॅटरला. एक्सेप्ट नव्हतं केलं की एवढा आत येईल बॉल. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर शॉट फाईन लेग मध्ये गेला बॉल. निखिल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगला चेंडू इथे त्यानं डिलिव्हर केला. अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी करत असताना तो आपल्याला इथे जरूर पाहायला मिळाला. याच पद्धतीची गोलंदाजी तुम्ही जेव्हा दूरचा प्रवास कापता, जेव्हा तुम्हाला मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली जाते, तेव्हा मग तुम्हाला तुमचा जो सर्वोत्तम खेळ आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं राहतं. कारण तुम्ही जिथनं आलात तिकडच्या असोसिएशनच्या टीम्स त्यांचा खेळ तो तुम्हाला ठाऊक असतो. मात्र एका नव्या विभागात जेव्हा तुम्ही खेळण्याकरता जाता तेव्हा तुम्हाला तुमचं 100% एफर्ट ते मैदानाच्या आतमध्ये लावण्याची संधी असते, कारण तिथे सर्व काही नवं असतं तुमच्याकरता. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस समोर उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर पिंपळास आणि सातिवली या दोन संघांमध्ये खेळ सुरू आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो पिंपळासकरांनी. त्यावेळेस हा बॉल निर्धावच्या स्वरूपानं विकेटच्या मागे गेला, डॉट बॉलच्या स्वरूपानं, कारण इथे रिच वाईड हा नियम आहे. तुम्ही जेव्हा शफल करता तेव्हा मग तुमचा रिच वाईड ऑन होतो आणि रिच वाईड ऑन झाल्यानंतर पंच त्याला फेअर बॉल म्हणून घोषित करतात. इथे एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. निखिल फुल टॉस होता, बॅटमध्ये आला नाही, मिस केलं. यावेळेस नाराज आहे. ती नाराजी चेहऱ्यावर स्पष्ट दिसतीये. आपण जर पाहिलं तर पिंपळास संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे. वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारा संघ आहे. आज वेगळ्या ठिकाणी वेगळ्या स्पर्धेमध्ये वेगळ्या तालुक्यामध्ये इथे खेळण्याकरता दाखल झालाय. अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे जागा होती तर जागेचा योग्य तर वापर केला. 1 बाउन्स. व्हीआयपी डाईसला सलामी देणारा हा दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकार असताना धावून पुसते होती एकंदर 21 या आकड्यावर. यावेळेस पंच मात्र आमच्याशी जोडले जातात. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 22 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. या मैदानावर तुम्हाला 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 65च्या जवळपासची धावसंख्या राफलकावर उभी करणं गरजेचं आहे. तुम्ही 65च्या जवळपासची धावसंख्या उभी केली तरच ती सेफ मानली जाते, ज्याबरोबर तुम्ही खूप चांगले लढू शकता. कारण इथे अगदी वेगानं बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. इथे खोदून काढले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे मात्र बॉलला रापलं गेलंय. त्यामध्येच यश आहे. एक सिंगल मिळाली. डबल करता कॉल आणि सुरक्षित 2 धावा त्या इथे कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावसंख्या 24. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीस प्रतिषटक 12. या सरासरीनं धावफलकावर 24 लागल्या गेल्यात. येणारी 3 षटकं कशा पद्धतीने असतील, 3 षटकांमध्ये काय रणनीती वापरली जाईल, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर बोलवलं जाईल, हे सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. मात्र तत्पूर्वी आई चामुंडाई चषक 2024 मध्ये घेऊया छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा आणि ऐकत राहा हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. नेक्स्ट ज्या मॅचेस आहेत सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडच्या 4 ओव्हरच्या असतील. या गोष्टीची नोंद ठेवा. जो छोटा चिमुरडा सध्या मैदानात धावत चाललाय त्याला मैदानाच्या बाहेर यायचंय. बाबू इकडे या. इकडे इकडे इकडे
इकडे इकडे मुख्य स्टेजकडे, हा इकडे. यतीश आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यतीश पाटील आलाय. प्रमुख गोलंदाज आहे. व्हाईट यॉर्करचा प्रयास आणि सक्सेसफुल राहिला यावेळेस. पुढे बॉलला पिच केलं आणि तिथनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेलाय. डीजेबीचं हे मैदान सातत्यानं दर्जेदार खेळाडू या मैदानावर खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाले. जसं मी पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये उल्लेख केला होता की जो भगवा करंडक या स्पर्धेमध्ये झाला, या मैदानामध्ये झाला होता, त्यावरचा खेळ, त्याच्या काही आठवणी अजूनही तशाच आहेत ज्या अप्रतिमतेनं घटल्या होत्या. मात्र यावेळेस व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त बाहेर राहिला बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 25. तदनंतर मोठ्या स्पर्धा इथे कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र ही स्पर्धा त्यानंतर एक चांगलं रूप धारण करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. वैभव पाटील आणि त्यांची एंटायर टीम अगदी चांगलं काम करत असताना या स्पर्धेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करते. यावेळेस ऑन साईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जातोय. षटक क्रमांक 3 आहे. यतीश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एक वाईट जरूर आलाय, मात्र गोलंदाजी आतापर्यंत चांगली अद्यावत केली आहे. डावखुरे हाताच्या फलंदाजाला या एंडकडनं जेव्हा VIP डायस एंडकडनं गोलंदाजी होते तेव्हा थोडेसे अतिरिक्त एफर्ट, अतिरिक्त मेहनत करावी लागते या एंडकडनं. इथे जर आपण पाहिलं तर बॅकलिपला खाली केलं, डोक्याबरोबर ही हवा नेहमी खेळत राहते जी प्रचंड वेगाने वाहतीये. आपण जर पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटचा त्याचा एकच मंत्र आहे, जिथे वारा तिथे मारा. आणि त्या मंत्राबरोबर जेव्हा फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते ना तेव्हा हवेचा वेग तो विचारात सर्वाधिक जास्त प्रमाणात घेतला जातो. आणि इथेही जर आपण पाहिलं ना तर त्या हवेचा वेग जो सध्या जिथनं गोलंदाजी होतीये त्या एंडकडनं उजव्या हाताच्या फलंदाजाकरता पोषक आणि पूरक आहे. आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं ना तर इथे फलंदाज परशुराम आपल्या बॅकलिपला खाली करत असताना पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला आणि तिथे आकाश याला फलंदाजी करण्याची संधी दिली जाते. पुढचा बॉल यतीश. यावेळेस नोचा इशारा आलाय कारण क्रीजच्या बाहेर पडलाय बॉल. तुम्ही अतिरिक्त बाहेर पिचिंग करू शकत नाही कारण हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. इथे एक विकेटची आखणी आहे. त्या विकेटच्या आखणीच्या बाहेर तुम्ही चेंडू जर पिच केला तर मग त्याला नो घोषित केलं जातं, कारण अगदी शॉर्ट फॉर्मॅटमध्ये हे क्रिकेट चालतं. परशुराम आहे सध्या स्ट्रायकर एंडकडे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साईडला जागा बनवली स्ट्रोक करता अलॉंग द कार्पेट आलाय बॉल. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला गेलाय. बॅकअप तिथे आहे. बॅकअप खूप महत्वाचं असतं. ते वैयक्तिक आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, तुमच्या पाठीशी कोणीतरी खंबीर उभा असणं गरजेचं आहे. त्याच्या भरोशावर तुम्ही पुढे जाऊन अख्ख्या संपूर्ण जगाशी भिडू शकता. इथेही मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर तो बॉलवर निर्धास्त आपण जाऊ शकलो पाहिजे, कारण आपल्या मागे कोणीतरी उभं आहे. तो बॉलला अगदी सहजतेने कलेक्ट करेल. तो आत्मविश्वास त्या खेळाडूबद्दल आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि तेच बॅकअप सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 आहे, 29. यावेळेस पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर, एक धाव इथे गणली जाईल. अवांतर 30. यतीश पाटील गोलंदाजी चांगली करतोय, टप्पा चांगला आहे, मात्र अतिरिक्त चेंडू ते इथे भिडसावणार आहेत. 3 बॉल अतिरिक्त राहिलेत या ओव्हरमध्ये. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यान फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याला बीट करतोय. बॉल हवेचा वेग किती आहे मैदानामध्ये ते तुम्हाला यावरनं जरूर लक्षात येईल. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. थँक्यू. इथे प्रचंड वेगानं हवा वाहते.
आणि त्या प्रचंड वेगाच्या वाहणाऱ्या हवेनं बॉलला आपल्या झोताबरोबर घेऊन गेलं सीमारेषे पार. षटकार. पुढचा बॉल खोलडप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 37. खेळ संपलाय 3 षटकांचा. 3 षटकांनंतर 37 ऑन बोर्ड. 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल टीम काजल स्पोर्ट्स गावदेवी धानीव आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल टीम बोळींच. आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय. काजल स्पोर्ट्स गावदेवी धानीव आणि बोळिंग यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ती आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधला तो पहिला सामना असेल. 4 ओव्हरची मॅच असेल. चला गेम थोडस स्पीडअप करा, कारण 3 षटकांकरता बरोबर 15 मिनिटं आपण घेतली आहेत. 5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला पूर्ण करावं लागेल. 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जातो. 20 मिनिटं तुम्हाला डिस्प्ले केली जातात. डायरेक्टली युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतायत ते ती मिनिटं पाहू शकता. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नवीन गोलंदाज सतीश. त्याच्या खांद्यावर दारोमदार दिली गेली आहे. त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय गोलंदाजी करण्याचा. उजव्या ष्टीवर चांगला फटका आहे. तिथे बिटवीन द गॅप बॉल चाललाय अगदी वेगानं सीमारेषेच्या पार. इथे एक खणखणीत कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक. चौकार. 4. दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गाजवलाय सारा इलाका. दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गौतम गंभीर अगदी या स्टाईलनं फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळायचं. अगदी त्याच्याच स्टाईलनं फ्रंटफुटला थोडंसं पुढे गेलं आणि त्यानंतर हा स्ट्रोक अगदी योग्यतेनं तिथे सजवला आणि चौकारामध्ये परावर्तित केला. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक आलाय बॉलला प्रोटेक्ट करण्याकरता आणि यावेळेस फुल टॉस दिलाय बॉडी लाईनवर. या मैदानावरच्या फुल टॉसला संधी नसेल मैदानाच्या आतमध्ये भिरकावून दिलंय त्याला यावेळेस सीमारेषा पार. षटकार. 6. माझ्यासाठी झाला या खेळ कितींदा पाहिला एवढा झेल. पंढरी फडके किंग मेकर. असा पंढरी फडके हाय जबर. भाल्या भाल्या ना करतोय गार. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट. इट्स रियल हाय अँड हँडसम. षटकार. 6. 10 नंबरचं सरकार. पंढरी फडके किंग मेकर. किंग मेकर. पंढरी फडके किंग मेकर. असा पंढरी फडके हाय जबर. भाल्या भाल्या ना करतोय थँक्यू. गार. छकडा शौकीनांमधलं किंवा छकडा शर्यतींमधलं एक दिलदार व्यक्तिमत्व. करोडो की बस्ती की दिलदार हस्ती असं ज्या व्यक्तिमत्वाला आपण म्हणू शकतो ते पंढरी शेठ फडके, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. मात्र त्यांचं हे गीत ते नेहमीच आदरामर राहील. चार चेंडूचा खेळ. या 4 चेंडू नंतर धावसंख्या 53 आहे. आकाश अप्रतिम अशी इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 14 चेंडू त्यानं फेस केले. 40 धावसंख्येची एक अप्रतिम इनिंग त्यानं साकारली. 4 षटकार 3 चौकार त्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गोविंदा आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. गोविंदा पाठक एक अप्रतिम असा फटकेबाज खेळाडू, धडाकेबाज खेळाडू. षटकार चौकारांची आतिषबाजी करणं हे नेहमी सातत्याचं चित्र या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळतं. तो गोविंदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. सातिवली संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेहमीच खूप प्रभावित आणि अप्रतिम अशी कामगिरी करणारा संघ म्हणून त्या संघाची ओळख आपल्याला पाहायला मिळाली आहे. तो सातिवलीचा संघ पिंपळास टीमच्या विपक्षामध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना धावसंख्या अगदी चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचली आहे. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू असताना 53 धावा या राफलकावर आहेत.
येणारे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडू इथनं शिल्लक राहत आहेत. या 8 बॉल मध्ये किती धावा येतील? चला जास्त वेळ इथे जर घेतला तर शेवटच्या षटकाकरता एक खेळाडू बाउंड्री लाईन वरचा कमी केला जाईल. 1.5 मिनिटं आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 2 बॉल टाकायचे आहेत. या गोष्टीची नोंद ठेवा. 1.5 मिनिटात 2 बॉल टाकावेच लागतील. पुढचा बॉल इथे बॉल वळतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघूया शेवटचा बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर केला जाईल, कुठल्या टप्प्यावर त्याला हाताळला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर आहे एकंदर 53 धावा. इथे अपील आणि बोर्ड आकाशाकडे माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. अगदी 19 मिनिटं आणि 40 सेकंदामध्ये ह्या 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. योग्य निर्धारित वेळेत आपण जर पाहिलं तर या पालघर जिल्ह्यामधलं पहिलं वहिलं एक चॅनल असं ठरलं युट्यूबच्या माध्यमातून की ज्यांनी आपले 100K 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट केले आणि या पाटील नेटवर्कच्या चॅनलनं 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट केले. त्याबद्दल यज्ञेश कुडू स्माइली केक शॉप यांच्या माध्यमातून एक केक इथे आमच्या मुख्यमंचावर प्रोव्हाइड केला गेलाय आणि ही मॅच संपल्यानंतर ते सेलिब्रेशन तुम्हाला मुख्यमंचावरनं पाहायला मिळेल. कारण पहिलं पहिलं चॅनल आहे या पालघर जिल्ह्यामधलं पाटील नेटवर्क ज्यांनी आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट केले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निशांत आलाय. इथे पहिला बॉल जर आपण पाहिला तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या 54 या आकड्यावर. 54 रन्स ऑन बोर्ड. निशांत आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. आपल्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस बघा ही त्याची जादू आहे. बॉलला थोडस फिरकी प्रमाणे तो डिलिव्हर करतो. फलंदाजाला तो नेहमीच द्विधा मनस्थितीमध्ये नेतो आणि हेच चित्र या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. असं वाटलं होतं फलंदाजाला पहिल्यांदा फुलटॉस येतो की काय, मात्र तदनंतर शेवटी बॉल थोडासा खाली राहिला आणि तिथे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगलं षटक या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं कारण आतापर्यंत एक चांगली धावसंख्या ती धावफलकावर अधोरेखित आहे. यावेळेस बॅकफुटला गेला, जागा बनवली, चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला. हवेचा वेग आहे त्यामुळे बॉल रापला जाईल हे तिथे 100% फिक्स होतं आणि ते झालं. यावेळेस 2 धावसंख्येनं धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर एन्काउंटर टोटल 56 रन्स. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मधनं बॉल चाललाय. तिथे जोपर्यंत बॅकअप करता खेळाडू आला 2 धावा पुन्हा एकदा अधोरेखित केल्या जातील. जेवढ्या डबल आणि सिंगल्स इथे येतील तो प्लस पॉइंट असू शकतो या मॅच मध्ये आणि ते चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक डबल रन आली. या डबलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली येते 58 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ त्यानंतर 58 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. पुढचा बॉल चांगला बॉल फिरवलं. यावेळेस बाहेर काढला. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. एक निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 58 आहे. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे वैविध्यता असणं या क्रिकेट खेळाची खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण गरज आहे. फुलटॉस आहे त्याला इथे राईट दिली गेली आहे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात माघारी परतावं लागेल. खराब फलंदाजीचं पृथक्करण आपण जरूर म्हणू शकतो. ओपन करण्याकरता मैदानामध्ये आला होता आणि जवळपास त्या खेळाडूनं एकंदर 13 बॉल फेस केले आणि हे 13 चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅट मधनं हव्या तेवढ्या धावा आल्या नाही. 14 बॉल म्हणजे आउट झालेला तो एक बॉल आपण जर पकडला तर 14 बॉल आणि 12 धावा फक्त धावफलकावर जोडू शकला. इथे फलंदाज परशुराम म्हणजे एक अपयशी इनिंग त्याच्याकडनं आपल्याला जरूर पाहायला मिळाले. मात्र या मॅच मधले
अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. ज्या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका येऊन काय इथे 60+ ची टोटल उभी केली जाईल की त्या आधीच थांबवलं जाईल, त्याकरताचा हा निर्णायक बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज निशांत. निशांतनं अगदीच शांत ठेवलंय सातिवलीकरांना. गोविंदासारखा खेळाडू मैदानामध्ये होता, मात्र त्याला नॉन स्ट्राईक एंड कडे ठेवलं गेलं. इथे दिशा भरकटली, लाईन भरकटली. उमेश आहे मैदानामध्ये आणि किरण आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. ऑन साइडला चांगला फटका आहे. इथे बॉल अलंग कार्पेट चाललाय, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. डबल करता कॉलिंग आहे आणि इथे विकेट मिळेल. एक रनच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकंदर 59 ही आकड्यावर. विजया करता 60 धावसंख्येचं लक्ष असेल म्हणजे प्रतिषटक 12 ही सरासरी तुम्हाला अधोरेखित करायची आहे आणि 12 रनच्या सरासरीनं 60 धावा या धाफलकावर जोडायच्या आहेत. कशा पद्धतीने पिंपळाचा संघ या 60 धावसंख्येला धाफलकावर पूर्णत्वाला नेईल की त्यांना त्या धावसंख्येपासून वंचित ठेवलं जाईल, हे सर्व काही आपण अनुभवणार आहोतच. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स कडे, जिथे दोन संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपल्या समवेत जॉईंट असतील. एका बाजूनं काजल स्पोर्ट्स गावदेवी धानेव आणि त्यांच्या विपक्षामध्ये बोळिंज. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी शेट बरा. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी पडकेच बरा. आमचा पंढरी शेट बरा. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी पडकेच बरा. पुढं पुढं रे चालत जाय आधी मधी तो कुणाच्या नाय. तुमच्या सारखे आले किती तरी फरक पडत नाय. बॉलिंग संघाचे संघनायक, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर या लगेचच नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. राहुल या लवकरात लवकर. बॉलिंग संघाचे कर्णधार नाणेफेक करण्याकरता विनाविलंब आपण जॉईंट व्हायचंय. प्रतीक पाटील इथे जॉईन झालेत. काजल स्पोर्ट्स गावदेवी धानीव या टीमचे ते कॅप्टन आहेत. सध्या कर्णधार पद भूषवत आहेत. ISPL या स्पर्धेमध्ये ओमकार देसाई यांना सपोर्ट करण्याकरता प्रतीक पाटील मैदानावर जरूर हजर होते.
पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज इम्तियाज गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर इन कडनं सतीश, नॉन स्ट्राईक इन कडनं यतीश. सतीश आणि यतीश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या. इम्तियाज पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मॅचला इथे सुरुवात होती. पुन्हा एकदा शुभेच्छा असतील दोन्ही संघाला या उत्तरार्धाच्या खेळाच्या. कारण या उत्तरार्धाच्या खेळामध्ये ज्याचं वर्चस्व राहील ती टीम इथे विजयी होईल. प्रतीक पाटील आपल्याला टॉसबॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं. विपक्ष टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. पुढचा बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला जोरकस खेळलाय. वन बाउन्स, बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर आक्रमकतेनं सुरुवात. सतीशच्या बॅटमधनं चौकार 4. थँक्यू डीजे. सन्माननीय धरमसिंगजी पाटील साहेब या मैदानाचे मुख्य मालक आहेत. सन्माननीय धरमसिंगजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. धरमसिंग पाटील साहेबांची विनंती आहे की ही नाणेफेक मधुकर पाटील यांनी करावी. मधुकर पाटील यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. ताकदीच्या जोरावर फलंदाजी करणारा खेळाडू सध्या सतीश मैदानामध्ये आहे. इथे जर आपण पाहिलं तर तुम्हाला बॅटमध्ये बॉलला कनेक्ट करणं गरजेचं आहे. कारण हवेचा प्रचंड वेग ज्या एंड कडनं सध्या गोलंदाजी आहे. 2 एंड आहेत इथे. VIP डाईस एंड आणि भालिवली एंड असे 2 एंड आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. तसंच आपण आमचे 2 कॅमेरामन त्यांच्या नावानेही हे एंड पाहू शकता. मात्र या दरम्यान मिड ऑन ला क्लिअर केलंय. तदनंतर लॉंग ऑन मध्ये कोणी नाहीये. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. थँक्यू डीजे. बॉलिंग संघ नाणेफेक जिंकलाय. निर्णय ही कळवायचा आहे आपला. 4 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम बॉलिंग्सनं. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. अपील आहे मात्र पंचांवर प्रभाव नाहीये. कारण पिच इन आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि तदनंतर हलकाचा हाईट फॅक्टर तोही तिथे जरूर मॅटर करत असावा आणि त्याचमुळे पंचांनी नाकारलं या अपीलला. एखादा VIP नंबर आपण गाडीला पाहावा तशी ही धावसंख्या सध्या दाफलकावर आहे. 4040. सलग 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ध्रुव पाटील नितीन पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याकडनं पारितोषिक लागलंय. मात्र इथेच सतीशच्या पारीचा अंत झालाय. त्याला माघारी परतावं लागेल. खूप चांगलं फिल्डिंगचा एफर्ट. विकेटचं पतन खेळाडू बाद. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा. मिलिंद दादा नावानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा. मिलिंद दादा नावानं मोठा. मिलिंदजी किणी यांचं गीत ऐकताय आणि शेवटचा दिवस शनिवारचा दिवस. त्या दिवसामध्ये 300 आईस्क्रीम या मैदानावर उपस्थित असलेल्या सर्वांकरता मिलिंदजी किणी यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. शिवसेना शाखा प्रमुख खरडताऱ्याचं एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक नाही म्हणता येणार ते आईस्क्रीमचं वाटप इथे केलं जाणार आहे आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर तेही स्वतःही इथे उपस्थित राहतील. ऑन साइडला चांगला फटका. यावेळेस सजवला क्षेत्ररक्षकाकरता लंबा चेस आहे. बॉल तिथे चाललाय जमिनीशी खेळत बागडत सुसाट वेगानं सीमा रेषेच्या पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. ए बादशाह का बादशाह है मार्केट वही मचाता है. बादशाह का बादशाह है मार्केट वही मचाता है. हीरो झाला या तो पब्लिकचा. हिरो झाला तो पब्लिकचा. जरा अलग
थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस 12 धावा या धावफलकावर अधोरेखित होत असताना तुम्हाला पाहायला जरूर मिळाल्यात. दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत, आकाश आणि यतीश. हे दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. यतीश पाटील ज्याचा रोल या स्पर्धेमधला महत्वाचा रोल असू शकतो, या मॅच मधला महत्वाचा रोल हा खेळाडू अदा करू शकतो, जो सध्या बॅटिंग स्टान्स वरना फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू आहे. पिंपलासकरांना जेही यश संपादित होतं, ज्या टीम मॅच मध्ये ते क्वालिफाय होतात, पारितोषिकापर्यंत पोहोचतात, त्यामध्ये यतीश पाटीलचा रोल खूप महत्वाचा असतो. हे दूर आमचे काही प्रेक्षक अगदी सावलीत आधार घेत मॅचला एन्जॉय करत असताना त्यांना ही तुम्हाला दाखवलं जात आहे. एक षटकाकरता थोडासा जास्त वेळ घेतलाय. 1 मिनिट एक्स्ट्रा 6 मिनिटं घेतली आहेत टीम सातिवली. या गोष्टीची नोंद ठेवा. 6 मिनिटं आणि 20 सेकंद एक्स्ट्रा घेतली आहेत पहिल्या ओव्हर करता. जर याच पद्धतीने एक्स्ट्रा मिनिट्स तुम्ही खर्च केले तर मग एक खेळाडू चौथ्या षटकाकरता तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 मध्ये उजव्या इष्टीवरनं तिथे अप्पर कट करायचं होतं, मात्र अप्पर कट करण्याचा प्रयत्न फसला गेला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून जात असताना दीपू आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर योग्य तऱ्हेनं तिथे डिलिव्हर्ड होत असताना विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने गेलाय बॉल. यावेळेस 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 मात्र बोट आकाशाकडे जाईल, माघारी परतावा लागेल. क्लोज काल होता आणि तिथे अंपायरच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता. त्यांनी बोट आकाशाकडे गेलं आणि यतीश पाटीलला माघारी परतावं लागलं. महत्वपूर्ण बॅटर यतीश यावेळेस तंबूच्या आसराला परत. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी, वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी, वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी, वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाला. इनॅट नंबर 4 निशांत, ज्याला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडले गेलंय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला तो पाहायला मिळेल. पहिला बॉल ज्यावर यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये आणि एक चांगला कॅच कॅरी केला जातोय. विकेट मिळतीये. ज्या पावली मैदानामध्ये आला होता निशांतला, तिथनं लगेचच माघारी परतीचं तिकीट ते दिलं गेलंय आणि माघारी परतवलं गेलंय. निशांत यावेळेस तंबूच्या आसराला परत. दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा, दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाला मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाला मोठा. न्यू मॅन इन, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल सध्या बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मधले आतापर्यंत 3 चेंडू, त्यावर कुठलीही धाव नाही. या 2 बॅक टू बॅक विकेट्स त्या येत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून ध्रुव 11 या नावानं पिंपळाचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका ऑन साइडला तिथे सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जी खूप काळापासून 12 या आकड्यावर अडकून पडली होती, ती अखेर पुढे सरकली आणि 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 4 2 मधल्या 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय.
शांतता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित झाली आहे. जी अपेक्षा आहे इथे पिंपळास टीम कडनं त्याच्या थोडासा विपरीत खेळ सुरू आहे. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला अगदी समोर. बॉल चाललाय इथे सीमारेषा पार. ओव्हर द बॉलर हेड. एक कलात्मक दर्शनीय दर्जेदार स्ट्रोक सरळ बॅटनं बॉलला फेकून दिलं. षटकार 6. हे चुकला नाही पुन्हा पुढं अन झुकणार नाही कधी. अर झुकला नाही कोणा पुढे आणि झुकणार नाही कधी. तुमचं नाव येतं साऱ्या आधी चर्चा तुमचीच मार्केट मध्ये. तुमचं नाव येतं साऱ्या आधी. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 या आकड्यावर. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र उद्वाष्टीवर नाही. वॉट कट शॉट. सुपर कट शॉट. आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन किंवा त्यांना एक संदेश देत असताना ही मॅच अजूनही संपलेली नाहीये. कारण मी मैदानाच्या आतमधनं अजूनही लढलं सोडलेलं नाहीये. मी लढणार आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना एक चांगला शॉट तिथे पाहायला मिळाला. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 4 न वाढताना 23 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय. 2 ओव्हर नंतर 23 धावा दाफलकावर आहेत. येणारी 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि 3 ओव्हर मध्ये विजयाकरता 38 धावसंख्येची गरज. योगेश घरत इथे येत आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. नारंगी मधलं एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व आहे आणि सातत्यानं या क्रिकेट खेळाशी जोडलं गेलेलं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर येत आहे. निखिल आहे स्ट्रायकर एंडकडे. नवीन गोलंदाज अनिकेत आलाय. पहिलाच बॉल दांडी वाकवली आहे. डावी यष्टी उद्ध्वस्त केली आहे. तिथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटच्या अगदी बाजूने हा बॉल निघून गेला. तिथे यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 4 चौथा झटका लागलाय तो टीम ध्रुव 11 पिंपळासला. थँक्यू. ISPLच्या माध्यमातून एक गोष्ट जी सातत्यानं प्रत्येकाच्या निदर्शनास आली की येणाऱ्या काळात जे यंगस्टर्स आहेत त्यांना संधी मिळेल. कारण एक खेळाडू जर आपण पाहिला तर अंडर 16 तिथे खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि सध्या जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे अनिकेत हाही अगदी त्याच वयोगटातला आहे. 16 वर्षाचा खेळाडू आहे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आदिवासी असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या टीम्स मध्ये खेळताना आपल्याला तो पाहायला मिळतो आणि तिथे सातत्यानं खूप प्रभावी कामगिरी करणारा खेळाडू आहे अनिकेत. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिला बॉल अगदी योग्य तऱ्हेने तिथे डिलिव्हर केला आणि फलंदाजाला बोल्टच्या माध्यमातून त्यांना माघारी परतवलं. तोच अनिकेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. नवीन आलेला फलंदाज त्याच्या विपक्षामध्ये शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फ्रंटफुटला तिथे थोडस बाहेर काढलं होतं आणि त्याचंच कारण बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. तेजस आहे मैदानामध्ये. पहिला बॉल इथे आपल्या वैयक्तिक इनिंगचा फेस करताना बॅटमध्ये मिडल करणं शक्य झालं नाही. 23 धावा दाफलकावर असताना इथे 2 चेंडू त्यावर रन्स आलेली नाहीये. या दरम्यान बॉलला उडवल्या हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे. अखेरच्या क्षणी त्याच्याकडनं चुकी झाली आणि त्या चुकीचं भुगतान. बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौका. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या आकड्यावर.
तीन चेंडूचा खेळ झाला, अजूनही तीन चेंडूचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज तेजस पहिला बॉल जरी डॉट खेळला असला तरी त्यानंतर एक चौकार त्याच्या बॅटमधनं जरूर आला. पुढचा बॉल अनिकेत. यावेळेस अनिकेतला जावं लागेल दूर गगन भरारीवर फेकून दिले बॉलला सीमा रेषेच्या पार. मिड विकेटला क्लिअर करणारा हात दर्जेदार षटकार 6. ही नाही त्यातली कडीला वातली आजकाल लोकांची तर्रा. ही नाही त्यातली कडीला वातली आजकाल लोकांची तर्रा. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी शेटलाही बरा म्हणून सांगताय दादा. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती झपाट्यानं पुढे सरकत असताना 33 आकड्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 28 ची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. मॅच बरोबरीला आली आहे या षटकाराने चौकारानं. पुढचा बॉल अनिकेत ऑन साइड. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. वेट केला तर खेळ खल्लास. वेट केला आणि तदनंतर पहिल्या टप्प्याखेरीज बॉल डोक्यावर निघून गेलाय सीमा रेषेच्या पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. और एटीट्यूड का बादशाह है सबके दिलों पे छाता है. थँक्यू. क्रिकेट या खेळामध्ये तुमची बौद्धिक क्षमता तपासली जाते. या बॉलवर वेट करणं तिथे जायज नव्हतं आणि तुम्ही वेट केला त्यामुळे हा बॉल पहिल्या टप्प्याखेरीज तुमच्या डोक्यावर निघून गेला सीमा रेषेच्या पार. चौकार. चांगल्या धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत जरूर जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये उडवायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये योग्यरित्या नातं नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर धावसंख्या 37. येणारे इथनं 12 बॉल विजया करता 24 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 24 धावा. 12ची सरासरी जी अधोरेखित करायची आहे ती 12ची सरासरी योग्यतेनं अधोरेखित झाली आहे 3 षटकांमध्ये. येणारी 2 षटकं कशा पद्धतीने घडतील, 12 मध्ये 24 काय धावफलकावर लावल्या जातील हेच आपल्याला या मॅचच्या दरम्यान पाहायचंय. कोण विजयी होईल, कोण दुसऱ्या फेरीमध्ये टीम एनसीसी नारंगीच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरता सज्ज होईल, हे सर्व काही पाहण्यात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा आई चामुंडाई चषक 2024. ये बादशाहों का बादशाह है मार्केट वही मचाता है. बादशाहों का बादशाह है मार्केट वही मचाता है. हीरो झाला या तो पब्लिकचा हिरो झालाय तो पब्लिकचा. जरा अलग विषय आहे त्याचा काम 25 आपल्या Thank you, Rijat. दादाचा. अलग विषय. 4 मिनिटं आहेत तुमच्याकडे ज्यामध्ये हे षटक कंप्लीट करायचंय. या गोष्टीची नोंद ठेवा. आकाश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं त्याच्या विपक्षामध्ये ही आकाश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडकडे तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे उजव्या वर पडला. तिकडनं अतिरिक्त बाहेर राहायला वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकत असताना 38 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. अतिरिक्त बाहेरची पिचिंग ती परवडणारी नाही आहे कारण 12 रन पर ओव्हर इथनं जोडायच्या होत्या. त्यामध्ये 1 धाव आणखी कमी झाली आहे. 23 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र स्ट्रॉंग अँड लॉंग हिट बॉलला फेकून दिलंय तगड्या स्ट्रोक मध्ये षटकारामध्ये 6 मध्ये. नवलय गाजला नवाई बघा सोवलय गाजला परम पाटील बेलापूरवाला नवलय गाजला नवलय गाजला नवाई बघा सोन्यानं सजला नवलय गाजला नवाई बघा सोन्यानं सजला. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 या आकड्यावर. आई गावदेवी पिंपळाच्या नावानं सातत्यानं वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेला हा संघ आज ध्रुव 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला परफॉर्म आहे. वा काय फटका सजवलाय. मात्र त्या फटक्याकरता क्षेत्ररक्षक होता त्यानं चुकी केली. एक सहज सोपा झेल तिथे त्याच्याकडनं निसटला असंच म्हणावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 45 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला झालाय आतापर्यंत. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र सफल होत मोठा फटका खेळायचा. बॅट अँड बॉल मध्ये जरी संपर्क नसला तरी 1 रन ती इथे इम्पॉर्टंट आहे. ती इथे महत्वाची आहे. ती धावफलकावर आली आहे. धावसंख्या पुढे सरकते. एकेरीनं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते 46 वर. 46 ऑन बोर्ड.
विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर अजूनही 15 या धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल इथनं शिल्लक आहेत. इथे मात्र खोलटप्प्याचा बॉल सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. चेंडू डिलिव्हर केल्यानंतर बॉडी बॅलन्स तुमचा बिघडला असतो, तुम्ही स्वतः बाहेर निघण्याचा प्रयत्न करता आणि तिथे बॉलला फील्ड करणं थोडंसं कठीण असतं. मात्र कठीण काम साध्य करणं हेच तर टेनिस बॉल क्रिकेटरच्या आयुष्यातलं रोजचं काम आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं हे कठीण काम अगदी सोप्या रीतीने कंप्लीट केलं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट तिथे बॉलला सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन कुस्ती येते. एकंदर 47. विजयाकरता अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. येणारी 7 बॉल आहेत. दोघे बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस आणि आकाश काही या मॅचला फिनिश करतील. सध्या स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज तेजस. यावेळेस मात्र हिट विकेट झालाय. षटकार खेचण्याच्या प्रयत्नामध्ये झेल सुटला होता, मात्र हिट विकेट झालाय. तिथे खेळाडू माघारी परतावा लागेल. बॉडीचा काही भाग स्टंपला स्पर्श झाला आणि त्यांना बेल्ट ऑफ झाली आणि हिट विकेट असताना तिथे माघारी परतावा लागेल. बाजूला कारली किती बघाया विड वनचा इड गाडीची बाजूला कारली. आमच्या मथुरन भारत केसरीत बाजी मारली. आमच्या मथुरन भारत केसरीत बाजी मारली. येणारे 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये विजयाकरता धावसंख्येची गरज आहे 14. सहा चेंडूचा खेळ, 14 धावसंख्येची गरज. कारण हवेचं एंड जे आहे ना तिथनं 14 धावा खूप कठीण आहेत असं नाही म्हणता येणार. मात्र 14 आहेत, ज्याबरोबर लढता येईल, ज्याबरोबर संघर्ष करता येईल, ज्याबरोबर या मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करता येईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढे एकदा प्राचारण केलं गेलंय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत ज्यानं चांगली गोलंदाजी केली होती. जरी 2 चौकार 1 षटकार आला असला तरी 3 चेंडू त्याच्या ओव्हर मधले महत्वाचे होते. मात्र त्याच्या आधीच्या ओव्हरमध्ये जितक्या धावा त्यानं खर्च केल्या होत्या त्याच धावसंख्येची इथे विजयाकरता गरज आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत, त्याच्या समोर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज आकाश. नवीन फलंदाज धनेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल अनिकेतचा पहिला बॉल असेल. उजव्या अष्टीवरना खूप चांगला फटका. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय आणि यावेळेस त्याला थांबवणं कठीण असेल. निघून जाईल यावेळेस बॉल. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. येणारे 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. आकाश अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना वैयक्तिक 26 या धावसंख्येवर तो बॅटिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. 4 चेंडू आणि 10 धावा या मॅचचं समीकरण. एक चौकार जरूर आलाय, मात्र त्यानंतर एक डॉट बॉल तोही मैदानाच्या आतमध्ये येतोय. हिशोब बराबर असं सांगणारा हा बॉल इथे पाहायला मिळालाय. 4 चेंडूचा खेळ ज्यामध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. अगदी तगडी मॅच सध्या प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनिकेतच्या विपक्षामध्ये आकाश. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लीप मध्ये गेला बॉल. जोपर्यंत तिथे फील्ड केला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते. एकंदर 52 या आकड्यावर 9 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. येणारे 3 बॉल कशा पद्धतीने हाताळेल त्याकडे जरूर लक्ष राहील. यावेळेस मात्र उडवलाय लांब, फेकून दिले बॉलला सीमारेषा पार.
षटकार 6. दोन चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. या मैदानावर खूप वेगळ्या मॅचेस पाहायला मिळाल्यात. काय इथे काय घडेल? येणारी 2 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे. इथे फटका फसलाय. बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला आणि त्यानंतर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 1 बॉल 2. एक चेंडूचा खेळ, 2 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये कोण विजय होईल ते स्पष्ट नाहीये. इथे सातिवली की पिंपळास, पिंपळास की सातिवली, कोण ठरेल या मॅचचा विजेता? निर्णायक क्षण आहेत या मॅचचे. शेवटचा बॉल. प्रेशर मध्ये दोघंही आहेत, गोलंदाजी आहे आणि फलंदाजी आहे. मात्र या प्रेशरला अगदी योग्यतेने हँडल कोण करेल? दुसरा दिवस या स्पर्धेतला. ती मॅच खूप रंगतदार होती. टीम भावाळे बी आणि त्याच्या विपक्षामध्ये गणेशपुरी. 1 बॉल 2 ची मॅच आणि तिथे भावाळे बीच्या गोलंदाजानं डॉट बॉल टाकला आणि ती मॅच जिंकली. गणेशपुरीकडनं हिसकावून घेतली. फुल टॉस दिला ऑन साइडला. 2 करता कॉल इथे तर जरूर असेल. 1 कंप्लीट झालाय, दुसरा धावे करता आला आणि इथे 2 कंप्लीट. विजयी होतीये टीम पिंपळास. पिंपळास या संघाला विजयाच्या शुभेच्छा असतील. चला हँडशेक करा. हँडशेक करायचं आहे. फिल्डिंग चांगली होती मात्र तदनंतर कलेक्शन मध्ये झाली गडबड आणि इथे या मॅचला पिंपळास टीम न जिंकलंय. पिंपळास या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम ध्रुव 11 पिंपळास जे दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेत आहेत, ध्रुव 11 ला शुभेच्छा आहेत.